मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आणि विमल या दोघीही स्वयंपाक करत असतात। त्यानंतर सायली विमलला सांगते की तुम्ही घरातील इतर सर्वांना बोलवून आणा, तोपर्यंत मी पूर्ण आजींकडे जाते आणि त्यांना बाहेर घेऊन येते। तेव्हा विमल हो असं म्हणून लगेचच सर्वांना बोलवण्यासाठी जाते। इकडे पूर्ण आजी या अगदी शांतपणे घडलेल्या गोष्टींचा विचार करत आपल्या रूममध्ये बसलेल्याच असतात। तेवढ्यातच सायली आता तेथे येते आणि म्हणते, पूर्ण आजी चला बरं बाहेर जरा। तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, नको, मला आता पडायचंय जरा। पण सायली आता हट्टच करते आणि म्हणते, प्लीज पूर्ण आजी थोडा वेळ चला, नंतर झोपा तुम्ही, चला बरं। म्हणून ती हट्टाने त्यांचा हातच पकडते आणि लगेचच त्यांना बाहेर घेऊन जाते। दुसरीकडे रविराज आणि प्रतिमा दोघेही खूपच इमोशनल झालेले असतात। नागराज म्हणतो, दादा प्लीज, अरे एवढं मनावर नको ना घेऊ, आणि मुलंच आहेत ना ती, शेवटी ती चुकणारच अरे। आणि मुलांच्या चुका आईवडिलांनी नाही पोटात घालायच्या, मग कुणी घालायच्या? मुलांच्या चुका नक्कीच पोटात घालता येतात, परंतु गुन्हे नाही, असं रविराज स्पष्टपणे नागराजला तोंडावर सांगतो। आणि तुला सांगू नागराज, अरे मला तर असं वाटायला लागले की ही तन्वी आहे ना, ती माझी मुलगीच नाहीये। हे ऐकून सर्वांना प्रचंड असा धक्काच बसतो। नागराज म्हणतो, दादा तू असं का बोलतोस, अरे ती तुमचीच मुलगी आहे। तेव्हा सुमन रडतच म्हणते, अहो म्हणून तर त्यांना एवढा मोठा धक्का बसलाय ना। तुम्हाला माहितीये, निकाल कळल्यापासून माझ्या डोळ्यातलं तर पाणी थांबतच नाहीये। त्यानंतर प्रतिमा आता सगळ्यांकडे पाहते आणि विचारते, तुम्ही सगळ्यांनी सकाळपासून काही खाल्लंय का तरी? तेव्हा प्रतिमा म्हणते, तुम्ही सगळेजण नंतर बाहेर या, तोपर्यंत मी किचनमध्ये आहे। असं म्हणून ती सुमनला सांगते, उठ चल, मला उठू दे अगोदर। इकडे घरातील सर्वांना आता विमल बाहेर घेऊन येते। खरं सर्वांना समजतं, म्हणजे इथे जेवायला हीच आपल्याला घेऊन आली आहे। तेव्हा कल्पना विचारते, काय ग विमल, तू आम्हाला यासाठी इथे घेऊन आली का? त्यावेळी विमल म्हणते, अहो सायली ताईनेच सांगितलं की सर्वांना जेवणासाठी इथे घेऊन ये म्हणून। मग त्यावेळी अर्जुन देखील तिथे येऊन जिन्यावर उभा राहिलेला असतो आणि सगळ्यांकडे पाहतो। कल्पना सांगते, मी तुला अगोदरच सांगितलं होतं ना की मला भूक नाही आहे म्हणून, असं म्हणून ती रागाच्या भरात तिथून निघालेली असते। तेव्हा सायली अडवत म्हणते, आई, अहो आई, त्या प्रियामुळे किती मनस्ताप होतोय हे मला माहिती आहे, परंतु तिचा राग असा अन्नावर काढू नका ना प्लीज। त्यावरती पूर्ण आजी म्हणतात, अगं खाण्याची इच्छाच नाहीये, मग खायचं तरी कसं? त्यावेळी सायली सांगते, जिच्यामुळे एवढा त्रास होतोय तिचा विचार अजिबात करायचा नाही, मग जेवण बरोबर जाईल। तेव्हा प्रताप सुद्धा सांगतो, सायली अगं जेवणं खरंच शक्य नाही आता बाळा। सायली पण हट्टानेच म्हणते, पण बाबा मी आता पानं वाढली आहेत आणि त्यांच्याकडे अशी पाठ फिरवून अजिबात जाऊ नका, असं सांगून आता पूर्ण आजींबरोबर हट्टाने ती कल्पनाला सुद्धा अगदी खुर्चीतच बसवते। तेव्हा अर्जुन खूप कौतुकाने सायलीकडे पाहतो की किती छोट्या छोट्या गोष्टींमधून सायली घरच्यांची काळजी करते। तर ती प्रताप आणि अस्मिताला सुद्धा सांगते की चला पटकन बसा जेवायला। तेव्हा अस्मिता देखील आता तेथे खुर्चीत बसते। मग त्यानंतर अर्जुन अजूनही सायलीकडे पाहत असतो, कारण घरातील सर्वांना अगदी हट्टानेच तिने इकडे बोलवून घेतलेलं असतं। तेव्हा सायली सांगते, त्या प्रियामुळे सर्वांना किती मनस्ताप होतोय हे मला माहिती आहे, पण तिचा राग असा तुम्ही जेवणावर काढू नका, आणि तिच्यामुळे घरातील सर्वांना कितीही त्रास होत असेल तरीही अन्नाचा अपमान होऊ द्यायचा नाही, ही आपल्या घरातील शिकवण आहे ना। दुसरीकडे प्रतिमाने सुद्धा आता पिठलं भातच बनवलेला असतो। त्यावेळी ती म्हणते की आता सर्वांनी गरमागरम पिठलं भात खाल्लं ना जरा बरं वाटेल सर्वांना, असं म्हणून ती सुमनला आणि रविराजला आवाज देते। सगळेजण अगदी धावतच तेथे येतात। सुमन काळजीने विचारते, वहिनी काही दुखतंय का तुमचं? त्यावेळी प्रतिमा म्हणते, नाही ग। मग नागराज म्हणतो, तिच्या बोलण्यावरून तर असं दिसत नाहीये, पण तू हाका का मारत होतीस वहिनी? तेव्हा प्रतिमा सांगते, सर्वांनी अगोदर जेवण करून घ्या बरं, आणि हाताशी जास्त वेळ नव्हता म्हणून मी फक्त पिठलं भात केलाय, बसा तुम्ही आणि घ्या जेवण करून। तेव्हा रविराज म्हणतो, नाही ग प्रतिमा, माझी नाही आहे इच्छा, माझ्या घशाखाली घास नाही उतरणार। तेव्हा नागराज सुद्धा म्हणतो, वहिनी अगं मला सुद्धा खरंच काही नको आहे, माझी सुद्धा जेवणाची इच्छाच नाही आहे। मग सुमनसुद्धा अगदी तसंच म्हणते। तर प्रतिमाला काहीही करून सर्वांना आता
जेवायला बसवायचंच असतं. तर आता कोणाची जेवण करण्याची इच्छा नसते. त्यामुळे नागराज म्हणतो, वहिनी मला नाही जेवायचं आहे, मी माझ्या रूममध्ये आहे. तेव्हा प्रतिमा हट्टानेच म्हणते, नाही नाही, इथे बसा बरं अगोदर आणि जेवण करून घ्या. कुणीही रूममध्ये जेवण केल्याशिवाय जायचं नाही आणि तन्वीच्या गुन्ह्याची शिक्षा कुणीही भोगायची नाही. बसा असं म्हणून ती रविराजला सुद्धा फोर्स करते. तरीही रविराज आपला नाहीच म्हणतो. मग प्रतिमा अजूनच हट्ट करते आणि म्हणते, बसा सांगितलंय ना. इकडे सायली पूर्ण आजींना म्हणते, अगोदर तुम्ही जेवायला सुरुवात करा, तरच अस्मिताताई आणि आई बाबा हे सगळेजण जेवतील. तर आता पूर्णाजी जेवणच करत नाही हे पाहून सायली स्वतः त्यांना घास भरवते आणि त्याचमुळे घरातील सगळेजण अगदी कौतुकाने सायलीकडे पाहतात. तर अर्जुनसुद्धा गालात हसतो आणि सायलीकडे पाहत असतो. तरीही अस्मिता जेवण करत नाही हे पाहून आता सायली म्हणते, अस्मिताताई आता तुम्हाला प्लीज अशा जेवणाच्या वेळा चुकवून नाही चालणार. अहो तुम्हाला जेवण करावं लागेल. तेव्हा अस्मिता म्हणते, नाही हां, तुला किती वेळा एक एक गोष्ट सांगू, मला नाही इच्छा जेवण करायची. तेव्हा सायली सांगते, अहो तुमच्यासाठी नाही पण पोटात असणाऱ्या बाळासाठी तरी तुम्हाला जेवण करावंच लागेल ना. आणि या सगळ्यामध्ये त्या बाळाचा काय दोष आहे अस्मिताताई. त्यानंतर सायली आता लगेचच अस्मिताला घास भरवते आणि म्हणते, अस्मिताताई पहा बाळाला भूक लागली आहे ना. मग अस्मिता तिच्याकडे पाहून हसते आणि लगेचच सायली जे भरवती ते खाते. त्याचवेळी आता सगळेजण पुन्हा एकदा सायलीकडे कौतुकाने पाहतात, कारण ती सगळ्यांनाच अगदी हट्टाने जेवायला घालत असते. तेव्हा अस्मितासुद्धा अगदी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तिला देते. त्यामुळे अर्जुनला ते पाहून अजूनच छान वाटतं की सायलीचे प्रयत्न हे व्यर्थ जात नाही आहेत. होईना निदान आज तरी सायलीला कोणी विरोध करत नाही आहे किंवा काही बोलत नाही आहे. तर आता सायलीचे हे प्रयत्न पाहून पूर्ण आजी, कल्पना आणि प्रताप हे तिघेही खुश होतात आणि सायलीकडे व अस्मिताकडे पाहतच राहतात. दुसरीकडे प्रतिमासुद्धा अगदी सायलीसारखीच हट्ट करते. रविराजला खुर्चीत बसायला सांगते. रविराज आता कसा बसा अगदी दुःखी अंतकरणाने त्या खुर्चीत बसतो खरं. मग ती म्हणते, बसा बरं आता जेवायला सुरुवात करा. तेव्हा तो म्हणतो, नाही अगं मला खरंच भूक, इच्छासुद्धा नाही आहे काही खाण्याची. तेव्हा ती म्हणते, उपाशी पोटी झोपायचं नसतं, सांगितलंय ना तुम्हाला. असं म्हणून ती सुमन आणि नागराजकडे सुद्धा पाहते, कारण ते दोघेही सुद्धा काही खात नसतात. मग सगळ्यांनाच ती हट्ट करू लागते, अरे 2 घास तरी खा, निदान माझ्या समाधानासाठी तरी. मग आता सेम सायलीसारखंच प्रतिमासुद्धा इकडे करते, कारण सायलीने कसं हट्टाने सगळ्यांना अगदी घास भरवलेलं असतो, तसंच प्रतिमासुद्धा आता रविराजला प्रेमानेच घास भरवते आणि म्हणते, तुम्ही जर खाल्लं ना तर सगळे खातील. मग आता रविराज कौतुकानेच प्रतिमाकडे पाहू लागतो की एवढ्या कठीण प्रसंगातही आपली प्रतिमा खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी आहे, सगळ्यांची किती काळजी करतीये. त्यानंतर सुमन नुसती प्रतिमाकडे पाहतच राहते. तेव्हा पुन्हा एकदा प्रतिमा म्हणते, सुमन अगं जेव ना गं प्लीज. तेव्हा वहिनी जेवण जातच नसेल तर करायचं काय, असंही सुमन म्हणते. मग त्यावेळी प्रतिमा सांगते, आपण कितीही त्रासात असलो ना तरीही अन्नाचा अपमान नसतो करायचा सुमन. ती सुद्धा सुमनला अगदी प्रेमानेच घास भरवणार असते. सुमन नकोच म्हणते. त्यावेळी प्रतिमा म्हणते की हे बघ घ्या, नाहीतर मी तुला रागवेन आता. तेव्हा सुमन म्हणते, नाही नाही मी घेते, मी खाते. त्यानंतर आता प्रतिमा ही नागराजकडे पाहते, तर नागराज एकदम शांत शांत बसलेला असतो, कारण आता प्रिया जेलमध्ये गेली म्हटल्यानंतर काही खरं नाही. त्याला तोसुद्धा जेलमध्ये जाण्याची तेवढीच भीती वाटत असते. तोसुद्धा जेवण करतच नसतो. त्यामुळे प्रतिमा त्याच्याकडे पाहत म्हणते, भाऊजी अहो मी तुम्हालासुद्धा रागवेल, हे तुम्ही विसरू नका हां. तेव्हा नागराज सांगतो, वहिनी अगं तुझ्यासमोर कुणाची काही बोलण्याची भिशात आहे का वहिनी. तेव्हा प्रतिमा आता हसते. तर नागराज हा गुपचुपच जेवण करू लागतो. त्यानंतर सुमन म्हणते, वहिनी अहो तुम्ही सुद्धा बसा ना. प्रतिमा म्हणते, हो मी सुद्धा बसते, पण तुम्ही अगोदर जेवण करून घ्या बरं. आता सगळ्यांना असं जेवताना पाहून प्रतिमाला खूप छान वाटतं आणि सगळ्यांकडे पाहून मग ती हसत असते. इकडे आता
पूर्ण आजी आणि अस्मिता तर जेवण करत असतात, परंतु कल्पना अजूनही शांत असते. ती सुद्धा घडलेल्या गोष्टींचा विचार करत तिला खूप त्रास होत असतो. मग त्यावेळी प्रताप म्हणतो, कल्पना अगं आता जाऊ दे, सगळं सोडून दे आणि अगोदर जेवण करून घे बरं. हे जे काही झालंय ना ते सगळं विसरण्याचा आपण प्रयत्न करूयात कल्पना. तेव्हा कल्पना म्हणते, अहो कसं विसरायचं तुम्ही सांगा ना. आपल्या सुनेने एका खुन्याला पाठीशी घातलंय आणि त्या साक्षी शिखरेला सुद्धा तिने साथ दिली आहे. हे सगळं कसं विसरायचं तुम्हीच सांगा बरं. त्यानंतर कल्पना म्हणते, मला तर कधी कधी असं वाटतं ना, मी ज्यांच्यावर विश्वास ठेवते ते माझा विश्वासघातच करतात. आता सायलीला कल्पनाचं हे बोलणं ऐकून खूप वाईट वाटतं, कारण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समोर आल्यानंतर कल्पनाने सायलीबरोबर पूर्णपणे संबंध तोडलेले असतात आणि कल्पना सायलीकडे पाहूनच हे बोललेली असते. त्यामुळे अर्जुनसुद्धा अगदी दुःखीच होतो, त्यालाही वाईट वाटतं. मग त्यावेळी आता प्रताप सांगतो, अगं तसं नाही आहे कल्पना, उगीच गैरसमज करून घेऊ नकोस आणि ते ठीक आहे आपण नंतर बोलूयात, तू अगोदर जेवण करून घे बरं. तेव्हा आता कल्पना ऐकतच नसते, ती सुद्धा हट्ट करते आणि लगेचच तेथून जायला निघते. तेव्हा सायलीसुद्धा तेवढ्याच हट्टाने कल्पनाला थांबवते आणि आई बसा बरं इथे, जेवण करून घ्या असं म्हणते. मग आता सायली सांगते, ताटात वाढलेलं अन्न असं आपल्या घरात वाया गेलेलं कुणालाही आवडणार नाही. त्यानंतर पूर्णाजींना आठवण होते आणि त्या रागातच म्हणतात, आपल्या घरात ना फक्त एकच व्यक्ती होती अन्न वाया घालवणारी आणि आता 7 वर्ष ती आपल्याला दिसणार सुद्धा नाही. तेव्हा अर्जुन मात्र आता हसत असतो, कारण प्रियाला 7 वर्ष जेल झालेली असते. त्यानंतर सायली सांगते की पूर्णा आजी, अहो तिला तिच्या कर्माची शिक्षा आता मिळाली आहे आणि आपण त्याचा विचार अजिबातच करायला नको, कारण तिच्यामुळे इथे कुणी उपाशी राहायला नको. तिच्यामुळे अजिबात अन्न वाया नाही गेलं पाहिजे. आता 2-2 घास तरी जेवा बरं, आई जेवा तुम्ही असं सायली सांगते. तेव्हा सायली आता हातात घास घेते आणि कल्पनाला भरवणार. तेवढ्यातच कल्पना दुसरीकडे आपली नजर करते, सायलीकडे दुर्लक्षच करते. तेव्हा सर्वांना अजूनच वाईट वाटतं. मग सायली अजूनच हट्टाने म्हणते, आई जेवा बरं. तरीही कल्पना ऐकतच नाही. आता अर्जुनला सुद्धा वाईट वाटत असतं की मम्माने ऐकायला हवं, परंतु मम्मा ऐकतच नाही आहे, कारण सायली खरंच सगळ्यांना ना खूप हट्टच करत असते. त्याचवेळी आता प्रताप उठतो आणि कल्पना जवळ जातो व हट्टाने जाता तिला म्हणतो, कल्पना घे ना गं जेवण करून. मग सायली आणि प्रताप दोघेही मिळून कल्पनाला आता घास भरवतात. तेव्हा कुठे सगळ्यांच्या जीवात जीव येतो. प्रतापला सायली विचारते, बाबा तुमचं काय असं म्हणून ती सुद्धा आता हट्टानेच त्याला जेवायला बसवते आणि घास भरवते. सगळेजण सायलीकडे खूप कौतुकाने आणि प्रेमाने पाहत असतात, कारण प्रिया ही घरातून गेल्यामुळे घरातील वातावरण अगोदरच ॲक्टिव्हिटी तर गेलेली असते, परंतु सायलीने हट्टानेच सगळ्यांना जेवायला घालून अगदी सगळ्यांचं मन जिंकलेलं असतं. त्याचवेळी पूर्ण आजी, अर्जुन आणि अस्मितासुद्धा अगदी कौतुकाने सायलीकडे पाहत असतात. तेव्हा आता अर्जुन तेथे येतो आणि लगेचच किचनमध्ये जातो. त्यावेळी आता तो एक प्लेट घेऊन येतो. मग आता सायली म्हणते, अहो तुम्ही कशाला प्लेट घेऊन आलात, या सगळ्यांचं झाल्यानंतर मी तुम्हाला जेवायला वाढणारच होते. तेव्हा अर्जुन म्हणतो, 1 मिनिट. तर सगळेजण आता त्याच्याकडे पाहू लागतात, नक्की काय चाललं आहे अर्जुनचं. अर्जुन एक ताट आता भरून घेतो आणि म्हणतो, आता हे ताट ना तुझ्यासाठी आहे. तेव्हा सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहतात. मग त्यानंतर अर्जुन हट्टानेच तिला खुर्चीत बसवतो. ती म्हणते, अहो सगळ्यांचं जेवण तरी होऊ द्या ना प्लीज प्लीज. तरीही अर्जुन ऐकत नाही. तो म्हणतो, हे बघ आता मी म्हटलोय ना तुला बस, एकदम शांत बस, आणि तसंही जेवताना बोलायचंच नसतं असं म्हणून तो आता सायलीला अगदी प्रेमानेच घास भरवतो. तेव्हा सर्वजण आता गालात हसतच सायलीकडे पाहत असतात. तर सायलीच्या डोळ्यात आता पाणी येतं, कारण सगळेजण माझ्यावर किती प्रेम करतायत, खास करून माझा नवरा. हे पाहून आता सायली अगदी प्रेमानेच त्याच्याकडे पाहते. घरातील सगळेजण आपल्याकडेच पाहतायत हे पाहून सायलीला जरा लाजल्यासारखंच होतं. त्यानंतर अर्जुन म्हणतो, अरे बघताय काय, जेवण करा ना सगळ्यांनी, आणि माझी बायको ना अगदी उत्तम स्वयंपाक करते असं म्हणून तो सर्वांनाच आता हसवतो. तर पुढे आता अर्जुन सायलीला पुन्हा एकदा घास भरवतो. तर सायलीसुद्धा तेवढ्याच प्रेमाने आणि आनंदाने जेवण करते.
त्यानंतर आता सर्वांचं जेवण करून होतं. सर्वजण आता आपापल्या रूममध्ये जातात. पूर्ण आजींना अजूनही काही झोप येत नसते. त्यांच्या डोळ्यासमोरून ते प्रियाच्या आणि अश्विनच्या लग्नाचे प्रसंगच जात नसतात, की कशाप्रकारे अर्जुन आणि सायलीच्या अपरोक्ष आम्ही हे लग्न ठरवलं आणि त्या दोघांचं लग्नसुद्धा अगदी कोर्ट मॅरेज पद्धतीने लावून दिलं. तरीही घरात कुणाला काही सांगितलं नाही, खास करून अर्जुन, सायली आणि मधुभाऊंना. अशा प्रकारे प्रियाने अगदी हट्टानेच सायलीकडूनच औक्षण करून घेतलं. त्याचबरोबर गृहप्रवेशाची सुद्धा तयारी करून घेतली. हे सगळं काही पूर्ण आजींना आठवतं. अगदी लक्ष्मीच्या पावलांनी नाही, तर ती घर बर्बाद करण्याच्या हेतूनेच घरामध्ये आली होती, हेही पूर्ण आजींना वाटतं. आणि तन्वीवर विश्वास ठेवून खरंच आपण खूप मोठी घोडचूक केली. अर्जुन व सायली आपल्याला अगदी ओरडून ओरडून सांगत होते की प्रिया ही चांगली मुलगी नाही आहे. तीच साक्षीला नेहमी साथ देते आणि ती महिपतच्या टोळीतील आहे. परंतु आपण कधीही विश्वास ठेवला नाही सायली आणि अर्जुनवर. पण आज हे काय होऊन बसलं, खूप दिवसांनी का होईना हे सत्य बाहेर आलं आणि आपण खरंच तन्वीवर विश्वास ठेवायला नको होता. चुकीच्या माणसावर विश्वास ठेवून आपण घोडचूकच केली, हे आठवून आता पूर्णाजींचं डोकंच चक्रावतं. त्यानंतर आता तेथे सायली येते आणि पूर्णाजींच्या टेबलवर पाणी ठेवते. की पूर्णाजींना माहीत नसतं नक्की आलंय कोण. त्या विचारतात, कल्पना, तू इथे माझी समजूत काढायला आली आहे की स्वतःचं दुःख हलकं करायला आली आहेस? पण आता जर माझी समजूत काढायला आली असशील तर खरंच त्याचा काहीही उपयोग नाही आहे. अगं, तुला आठवत आहे ना, आपण किती लाड केले होते ग त्या मुलीचे. अगं, स्वतःच्या नातीपेक्षा तिच्यावर आपण जास्त प्रेम केलं होतं. पण ती चक्क आपल्याला 2 वर्ष फसवत होती. ती उद्धटपणा करत होती. नेहमीच तिचा आळशीपणा सुद्धा दिसत होता. पण आपण काय केलं कल्पना, तर तिला पाठीशी घातलं आणि नेहमीच त्याकडे दुर्लक्ष करत आलो, कारण ती रविराजांची मुलगी होती म्हणून. त्यानंतर पूर्णाजी अजूनही एक गोष्ट मान्य करतात की तिचा खोटेपणाही आणि खोटं बोलणंही आपण अगदी पोटात घातलं, कारण ती आपल्या प्रतिमाची मुलगी होती. मला सांग आता कल्पना, ती एवढी खोटारडी निघालीच कशी ग, असं म्हणून पूर्णाजींना खूप त्रास होत असतो. तर पूर्णाजींचाच आता गैरसमज झालेला असतो की तेथे कल्पनात सगळं बोलणं ऐकतीये. परंतु हे सगळं बोलणं आता सायली ऐकत असते आणि सायलीलाच आता खूप वाईट वाटत असतं की ह्या एका भामट्या प्रियामुळे घरातील सर्वांना किती त्रास होतोय. या सर्वांना होणाऱ्या त्रासामुळे सायलीच्या डोळ्यातही पाणी येतं. पण आता तिचाही नाईलाज असतो. तिच्या परीने ती सर्वांनाच आता खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर पूर्णाजी आता डोक्यालाच हात लावतात आणि म्हणतात की कल्पना, अगं काहीही केल्या हे विचार डोक्यातून जातच नाही आहेत. अगं, तिने फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी त्या मधुभाऊंना अडकवलं. अगं, ज्या माणसाने तिला लहानपणापासून आधार दिला, तिला सांभाळलं, पोटच्या पोरीप्रमाणे लहानपणापासून जपलं आणि वडिलांचं प्रेमसुद्धा दिलं, अगं त्यांना ती फासावर चढवायला निघाली होती त्या साक्षीची साथ देऊन थोड्या पैशांसाठी. आणि निर्लज्ज मुलगी कुठली तरीही अगदी मान वर करून राजरोजपणे ती फिरत होती. आणि उद्याच जर तिने आपल्या बाबतीत हे काही केलं असतं तर मग आता असा विचार करून पूर्णाजींना जरा धक्काच बसतो की ही मुलगी एवढं खोटं वागू शकते, तर आपल्या बाबतीत सुद्धा काहीही करू शकते. आपल्याला फसवायला सुद्धा तिने अगदी मागे पुढे पाहिलं नसतं. मग आता अजूनच त्यांना त्रास होऊ लागतो. तेव्हा त्या विचारतात, कल्पना, आपण कुठल्या अभद्र मुहूर्तावर अश्विनचं लग्न लावून दिलं ग, मला कळतच नाहीये. आणि माझ्या अश्विनच्या आयुष्याची राख रांगोळी केली मी. माझ्या डोळ्यावर तेव्हा कुठला पडदा होता कळतच नाही, असं म्हणून पूर्णाजी आता अगदी ओक्साबोक्षी रडू लागतात. आणि त्यांना असं रडताना पाहून सायलीला खूप म्हणजे खूप वाईट वाटत असतं. मग आता ती पूर्णाजींना तरीही काही बोलत नसते. पुढे पूर्णाजी म्हणतात, माझ्या भोळ्या अश्विनला मी का असं दुःखामध्ये लोटलं. अगं का, पण का मी तिला आपलं असं घर पोखरू दिलं आणि एवढी मोठी घोडचूक मी कशी केली मला माझंच कळत नाहीये, असं म्हणून पूर्णाजींच्या डोक्यात अगदी विचारांनी म्हणजेच प्रियाच्या विचारांनी गोंधळ घातलेला असतो. आणि प्रियाने एवढा मोठा घरातील सर्वांना धोका दिला याचंही पूर्णाजीने मनाला खूपच लावून घेतलेलं असतं. आणि त्यामुळेच त्या आता डोक्याला हात लावतात आणि त्यांना अगदी चक्करच येऊ लागते.
त्यांना आता खूपच त्रास होऊ लागतो, त्या खाली पडणार. तितक्यातच सायली धावत तेथे जाते आणि पूर्ण आजींना सावरत आपल्या मिठीत घेत विचारते, काय झालं पूर्ण आजी तुम्हाला? अहो काय होतंय नक्की? असं म्हणून ती अगोदर अर्जुनला आवाज देते. आणि त्याचबरोबर आई बाबा, अस्मिता ताई लवकर इकडे या, पूर्ण आजींना काहीतरी होतंय, कसला तरी त्रास होतोय असं म्हणून ती सर्वांना बोलवत असते. तर पूर्ण आजी तेथे बेडवर बसतात, पण त्यांना आता खूप कसं तरी होत असतं आणि त्या अगदी बेशुद्धच होतात. तेव्हा सायलीला खूप मोठा धक्का बसतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पूर्ण आजी या अजूनही बेशुद्धच असतात. घरातील सगळेजण त्यांना त्यांच्या बेडवर झोपवतात. सगळेजण खूपच काळजीत असतात. तेव्हा आता पूर्ण आई, अहो उठा ना, असं कल्पना सतत म्हणत असते, परंतु पूर्ण आजी अजूनही शुद्धीवर आलेल्या नसतात. तेव्हा सायली, तू काही बोललीस का गं पूर्ण आईला, असं आता कल्पना विचारते. तेव्हा सायली म्हणते, नाही हो आई, उलट त्यांना माहीतसुद्धा नव्हतं की मी या रूममध्ये आली आहे म्हणून. तेव्हा सगळेजण एकमेकांकडे पाहतात. तर अश्विनला फोन लागला का, असं प्रताप विचारतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही डॅड, अहो तो कॉलच रिसीव करत नाही आहे. तर दुसरीकडे आता प्रिया आणि साक्षी दोघीही जेलमध्ये असतात. तेव्हा आता महिपत त्यांना भेटायला जातो. प्रिया आणि साक्षी तेथेच असतात. त्यामुळे प्रियाचा गळा असा जोरात पकडत महिपत रागात विचारतो, काय ग, काय म्हणाली? साक्षीने खून केला काय? असं म्हणून प्रियाचं असं नरडत जोरात दाबत आता प्रियाला अगदी चक्करच येऊ लागते. तेव्हा महिपत तिला जाब विचारू लागतो, बोल ना पटकन, बोल अगं. तेव्हा साक्षीसुद्धा आता खूपच घाबरते. तर दुसरीकडे घरामध्ये आता कसली तरी पूजा ठेवलेली असते. त्यावेळी सर्वजण पूजेसाठी बसलेले असतात. तस तेथे कुणीतरी एक चिठ्ठी टाकतं. त्यामुळे सायली पटकन उठते आणि ती चिठ्ठी घेते. आता घरातील सगळेच जण खूप घाबरलेले असतात आणि काय लिहिलंय त्या चिठ्ठीत असं विचारतात. सायली म्हणते, यात दगड आहे असं वाटतंय आणि कुणीतरी मुद्दाम मारली असंही वाटतंय. तर सर्वजण विचारतात, काय झालं, काय लिहिलंय त्या चिठ्ठीत? तेव्हा सायली ती चिठ्ठी आता उघडते आणि लागते, अर्जुन, आता वेळ आहे तुझा जीव घेण्याची, असं त्यामध्ये लिहिलेलं असतं. त्यामुळे घरातील सगळेजण घाबरतात. तर अर्जुनला माहीत असतं की कुणी ही चिठ्ठी लिहिली आहे आणि इथे टाकली आहे. महिपत शिवाय दुसरं कुणाचं काम नाही. तर आता मित्रांनो, अर्जुन हा खूपच भडकतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.